हाय एव्हरीवन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPSचे जे रिक्रुटमेंट आहे, त्याच्या काही जागा निघालेल्या आहेत. अ, त्याच्यामध्ये ओपनिंग चालू आहे. तर त्याचे काही पोस्ट कोणत्या-कोणत्या पोस्ट आहेत आणि अ, अप्लाय कसं करायचं आणि अ, ह्याची सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या IBPS.in ह्या साईटवर आपण चेक करणार आहोत. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही Google ओपन कराल, त्यावेळेस जस्ट www.ibps.in ही साईट एंटर करा. कारण सध्या ह्याच्यामध्ये अ, काही रिक्रुटमेंट निघालेल्या आहेत. IBPSच्या पोस्ट आहेत, ज्या तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. सो ही IBPSची साईट आहे. तर हे ऑफिशियल साईटवर ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल, तिथे तुम्हाला कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेसचा एक सेक्शन दिसेल आणि त्याच्या राईट साईडला इथे रिसेंट अपडेट्स म्हणून येईल. ठीक आहे. तर हे पोस्ट केलेलं आहे 1 जुलैला. आज 10 जुलै आहे. ठीक आहे. तर ह्या एवढ्या पोस्ट रिक्रुटमेंट्स निघालेल्या आहेत. सो नोटिफिकेशन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस. ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर क्लिक कराल, तर हे एक PDF ओपन होईल. इन IBPS म्हणजे अ, जर तुम्ही बँकमध्ये इंटरेस्ट असाल जॉब करण्यासाठी, तर IBPSची एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे. तर हे IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी डेट दिली की ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 ते 21 आहे. ठीक आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन पण 1 ते 21 आहे. एडिट विंडो 2 डेज आफ्टर क्लोजिंग द रजिस्ट्रेशन. एक्झाम मीन्स एंट्रन्स एक्झाम त्यांची ऑगस्ट 2026 मध्ये आहे. कॉल लेटर वगैरे सगळं डाउनलोड करायचं. ठीक आहे. नंतर ऑनलाईन एक्झाम त्यांची ऑक्टोबर 2026 मध्ये आहे. ठीक आहे. रिझल्ट वगैरे आणि नंतर पर्सनल टेस्ट असेल त्याची नोव्हेंबर 2026 मध्ये. इंटरव्ह्यू पण असेल नोव्हेंबर 2026 मध्ये. ठीक आहे. ह्याचे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे एज वगैरे कसं काय. सपोज ह्याचं एज कसं आहे, एज लिमिट काय आहे ह्याच्यामध्ये. सो मिनिमम 20 इयर्स, मॅक्सिमम 30 इयर्स. ॲज पर युअर कॅटेगरी तुम्हाला थोडं रिलॅक्सन मिळेल. लाईक म्हणजे शेड्यूल कास्टसाठी 5 इयर्स, अदर्स कास्टसाठी 3 इयर्स. सो हे जस्ट तुम्ही इंडेक्स गो थ्रू करा. ह्याची फीज वगैरे काय आपण ते पण चेक करू. इथे इंडेक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल, त्यावेळेस तुम्हाला इथे आयडिया येऊन जाईल नॅशनॅलिटी, सिटीजन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. सो हे सगळं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे याच्यामध्ये. ठीक आहे. कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट टू भूटान. हे सगळं एकदा तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे. मी ही साईट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करेल ह्याची. ठीक आहे. ह्याची फीज आपण फीज सेक्शन सर्च करू. हे बघा, ह्याची फीज आहे ॲप्लिकेशन फीज अँड इंटिमेशन चार्जेस. ॲप्लिकेशन फी 175 आहे फॉर SC अँड ST कॅन्डिडेट्स अँड 850 आहे फॉर ऑल अदर कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. तर ही फीज आहे फॉर, आणि ही पे करायची आपल्याला 1 to 21 मध्ये. ठीक आहे. आता स्ट्रक्चर कसं असणार एक्झामचं. सो एक्झामचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. नंबर ऑफ क्वेश्चन 30, मॅक्सिमम 30 मार्क्स. इंग्लिश 20 मिनिट्स असेल. क्वांटिटी ऑप्टिट्यूड 35 असेल. मॅक्सिमम मार्क्स 30 पाहिजे. इन इंग्लिश हिंदी 20 मिनिट्स. ठीक आहे. पर रिझनिंगमध्ये 35 आहे. मॅक्झिमम मार्क्स 40 आहेत आणि 20 मिनिट्स. टोटल आपल्याला 100 क्वेश्चन्स आहेत 60 मिनिट्समध्ये आणि 100 मार्क्सचा पेपर आहे. ठीक आहे. हे त्याचे सेक्शन्स आहेत. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की मेन एक्झाम कशी असणार. ही तुमची झाली प्रिलिम एक्झाम. नंतर मेन एक्झाम त्यांची रिझनिंग असणार. अशी ही टोटल 170 नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आणि 200चे असणार. त्याला तुम्हाला 160. जर तुम्ही ही पास झाला तर तुम्ही ह्याला अपेअर होईल. ठीक आहे.
तर अशा प्रकारे ही IBPSची पोस्ट आहे. बेसिकली ही IBPSची पोस्ट काय आहे ते एकदा आपण परत समजून घेऊ. ही आहे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस. PO मीन्स प्रोबेशनरी ऑफिसर्स अँड मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आहे. हे कंडक्ट करत आहे IBPS. ओके. सो सेम आपण दुसरं पण चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यावर जर मी क्लिक केलं तर इथे बघा विंडोज नोटिफिकेशन 30 जून, 1 जुलै. ठीक आहे. आणि ह्या POच्या आहेत. ह्या POच्या पोस्ट आहेत. जर तुम्ही चेक केलं तर हे PO सेम प्रोबेशन ऑफिसर अँड मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून. ह्याची पण डेडलाईन आहे 1 जुलैपासून ते 21 जुलै. सो मी रिक्वेस्ट करेल की जे कोणी पण इंटरेस्टेड आहेत IBPS किंवा बँकिंग सेक्टरमध्ये वर्क करण्यासाठी, तर तुम्ही प्लीज अप्लाय करा. ही साईट आहे. ठीक आहे. ह्याच्यावर तुम्ही तुमचं सगळं व्यवस्थित चेक करा नोटिफिकेशन्स. तुम्हाला कोणत्या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे ते एकदा चेक करा. तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा आणि देन एक्झाम द्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. अशा नवनवीन अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवर नक्की मी शेअर करत राहील. थँक्यू गाईज.